आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा। सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा। राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाने किंवा तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा। तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा। सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा। महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तुकाराम 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 नाम घेता कापे नाम घेता कापे यमा। धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ। ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपादभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा।
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला हा अभंग तृषार्थ दीन वत्सल वाघुली निवासी. आवाज जो घुमतोय तो कमी करा. वेदशास्त्र संपन्न जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या रूपाचा सुरुवातीला द्वेष केला, पण स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर त्यांचे एकनिष्ठ झालेले भक्त श्री रामेश्वर भट्ट यांचा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबऱ्यांचं रूप स्वरूप यांचं जीवन दर्शन महाराजांनी या आरतीच्या माध्यमातून जगापुढे ठेवलेलं आहे, जगापुढे मांडलेलं आहे. विठाला विठाला संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक तुकोबाया शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भारतवर्षातील सकल संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत, रुक्मिणी प्राण संजीवन भक्त वांछा कल्पतरू करुणा सिंधू कृपा सिंधू पांडुरंगा परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र अशा या फाल्गुन महिन्यामध्ये की ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे, या दिवशी या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनाबरोबरच जगद्गुरु तुकोबऱ्यांचं सदेह वैकुंठ गमनाचंही चिंतन करण्यासाठी, त्याचबरोबर ज्यांनी परमार्थाचा मार्ग आपल्याला दाखवला अशा सद्गुरूंचं पुण्यस्मरण करण्यासाठी आपण प्रवृत्त आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि या काळामध्ये जाणारे प्रत्येक क्षण अतिशय भाग्याचे आहेत. परमपूज्य आदरणीय शिवनेरी भूषण, आवाज तो मोकळा झाला ना दादा, त्याला फक्त थोडासा सरळ करा, फाकू देऊ नका. छान लागलाय सगळं व्यवस्थित. बोलताना सरळ ठेवा आणि गाताना थोडासा वेको द्या, फक्त जास्त लागत नाही. आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य सुमनजी महाराज नलावडे यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांची बीज त्यामध्ये येतेच, किंबहुना आदरणीय गुरुवर्य महाराजांनी आपलं जीवन वेगळं ठेवलंच नाही. समज आली तेव्हापासून जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चिंतन केलं, पूर्ण आयुष्यभर जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चिंतन केलं आणि आपल्या जीवनाचा समारोप सुद्धा महाराजांच्या जीवनामध्ये केला. म्हणून स्वतंत्र काही ठेवलंच नाही. तर जगद्गुरु तुकोबऱ्यांची बीज याच काळामध्ये महाराजांचे येणारा पुण्यस्मरण आणि त्याच काळामध्ये श्रीकृष्ण भगवंताची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवताचं रसपान अर्थात भागवत सप्ताह, मुळामध्ये भागवत सप्ताहाचं निमित्त भागवत गुरुवर्य महाराजांचं पुण्यस्मरण आणि या अंतर्गत येणारा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम बीज. या तुकाराम बीजेच्या निमित्ताने या सकाळच्या सत्रामध्ये महाराजांचं जीवनचरित्र, महाराजांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा संपन्न करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे गेल्या वर्षी पूर्ण झालेत. त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ गमनाचा अमृत महोत्सव संपूर्ण महाराष्ट्राने आपण सगळे साजरे करतोय. खरं तर अमृतमय जीवनाचा अमृतमय सदेह वैकुंठ गमन सोहळा सगळेजण साजरा करताय. महाराजांनी 375 वर्षापूर्वी अलौकिक अशी लीला केली आणि सदेह वैकुंठ गमन आजच्या दिवशी केला. आणि त्या दिवसापासून इंद्रायणीच्या तटाकावर आणि त्या नांदुरकीच्या झाडाजवळ जगद्गुरु तुकोबऱ्यांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतोच. पण महाराज म्हणजे फक्त 3.5 हाताचा देह नव्हे, अणुरेणुया थोकडा तुका काशा तुका काशा एवढा
तुकाराम महाराज म्हणतात 3.5 देहाचा फक्त मी नाही, 3.5 हाताचा मी नाही आहे. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा आणि पुसने ते पुसा पांडुरंगा. महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा जरी देवला झाला असला तरी महाराज कणाकणांमध्ये आहे. आणि म्हणून अणुरेणू एवढे झालेले महाराज, सूक्ष्मातील सूक्ष्म आणि व्यापकातील व्यापक तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा देहूसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर तुकाराम महाराजांना जाणणारे, महाराजाविषयी भक्ती असणारे, महाराजाविषयी श्रद्धा असणारे विश्वातील जिथं जिथं आहे तिथं महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा होतोय. परंतु मला वाटतं इतर ठिकाणी होत असलेला जो सोहळा आहे तो योग आहे. परंतु या ओतूर परिसरामध्ये होत असलेला हा वैकुंठ गमन सोहळा हा महायोग आहे. का महायोग आहे? का महायोग आहे? या जगामध्ये आपल्या आनंदाने आनंदित होणारे फक्त 2 घटक असतात. लक्षात ठेवा, खूप चांगला आहे का. आमच्या जीवनामध्ये आम्ही मोठं झालो की आमच्या मोठेपणाचा आनंद 2 घटकांना असतो. किंबहुना जगातले माणसं कितीतरी म्हणत असले तुमच्या मोठेपणाने आम्हाला आनंद होतो, पण तो खरं नसतं. खरं तर असं आहे की आपल्या जीवनामध्ये होणारी आपली जी प्रगती आहे, आता ते मोबाईल थोडेसे बंद ठेवा 1 तासभर. आपल्या कानाला लागलेले हे जे काय पिशाच आहे, भूतच आहेत हे, की ते आपल्याला निवांत राहू देत नाही. 1 तासभर आपण जगद्गुरु तुकोबरायांचे त्या भावविश्वासी एकत्र व्हायचं म्हणून ते मोबाईल थोडे बाजूला ठेवा. किंवा आपले जर विशेष काय काम असेल तर आपण बाजूला जाऊन बोला. आपल्यामुळे विक्षेप होणार नाही असा प्रयत्न आपण करा. कुठं होतो आपण? आपण मोठे झालो की आपल्या मोठेपणाचा आनंद जगातील फक्त 2 घटकांना विशेष असतो. नाहीतर इतर माणसं जरी आपण मोठे झालो आपल्याला ते बुके घेऊन आले आणि म्हटले तुमच्या आनंदाने आम्ही आनंदित आहोत, तर ते खोटं असतं. जेव्हा रस्त्याने आपण प्रवास करतो ना, तर त्या गाड्यांच्या पुढे जे लिहिलेलं असते काही पाठीमागे काही विचार लिहिले असतात त्यांनी, ते अध्यात्म वगैरे काही नसतं, माथ्यातलं नसतं, पण गाथ्यातलं नसतं, पण माथ्यातलं असतं. पण मला वाटतं जगण्यातल्या सगळ्या अनुभवातून त्या चालकांनी लिहून ठेवलेलं असतं. गाड्यांचे मागे लिहिलेलं असतं आपलेच गद्दार, शब्द मागे लिहिलेले असतात की आपलेच गद्दार. म्हणजे काय? याचा अर्थ असा की आपल्या उन्नतीनं सगळ्यात जास्त त्रास जर कुणाला होत असेल तर आपल्या जवळच्या माणसांना होतो. खरं तर असं आहे, जगामध्ये आपले जे शत्रू निर्माण होतात ते शत्रू अपरिचित माणसं नसतात, परिचित असतात. अपरिचित माणसं शत्रू होतीलच कसे आपले? एका इंग्लिश कवीने एक कवी लिहिली, त्याचं रूपांतरण असं आहे. तो म्हणाला, एका गावी मी गेलो, पहिल्या दिवशी त्या गावी गेलो, दुसऱ्या दिवशी त्या गावातील लोकांशी माझी ओळख झाली आणि तिसऱ्या दिवशी माझे अनेक शत्रू झाले, सगळं जीवन संपलं. अर्थात आपण काही समुदायामध्ये जातो, त्यांचा आपला परिचय होतो, त्यातलेच काही लोक आपल्या विरोधामध्ये उभे राहतात. याला संपूर्ण जीवन असं म्हणतात. तसं आपल्या उन्नतीनं प्रसन्न होणारे सगळेच नसतात हो. किंबहुना आपली उन्नती झाली की आपल्या जवळ असणारे माणसं तिळ तिळ जळत जातात. हे दुर्दैव आहे. पण या जगामध्ये आपल्या उन्नतीनं प्रसन्न होणारे 2 घटक आहेत. कोण कोण आहे? मौलींना विचारूया आपण. मौली बोलताय, देखा बाळकाची धनी धाई जे, का शिष्याचे निजहालेपणे होई जे, हे कलेनी सद्गुरूची जाणी जे, की प्रसवतिया. ऐका, बाळकाचे धन्य धाई जे म्हणजे माझा मुलगा मोठा झाला, योग्य झाला, याचा आनंद कुणाला होत असतो? आईला. मौलीने तिथे शब्द वापरला, प्रसवतिया. आई म्हणजे सावत्र आई नाही, जिने जन्माला घातलं,
प्रसव वेदना जिनं सहन केल्यात त्या आईला आनंद होतो एक. आणि दुसरा कुणाला आनंद होतो? दुसरा आनंद होतो नुसत्या गुरुला नाही, सद्गुरूला आनंद होतो. ऐका, खूप चांगला ऐका. खरा सद्गुरू त्याला म्हणतात की तो आपल्या जीवनामध्ये शिष्य बनवत नाही, खरा गुरु आपल्या जीवनामध्ये गुरुच बनवत असतो. किती कळाला काय माहिती? खरा सद्गुरू आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्याला कायमचा शिष्य ठेवित नाही, तो त्यालाही सद्गुरू करून टाकतो. आणि मग आपला शिष्य आपल्या योग्यतेचा झाला की त्या सद्गुरूला जो आनंद होतो जगामध्ये कुणालाही तो आनंद होत नाही. माझ्या मनामध्ये इथं येण्याचा विचार, याच्या अगोदर विचार असा आला की जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा होतोय, परंतु महाराजांचं गुरुस्थान सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही, याच ओतूरच्या भूमीमध्ये जे सांगताय बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमीला स्वप्नामध्ये येऊन बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांना अनुग्रह दिला आणि महाराज म्हणतात माझ्या जीवनाचं सोनं झालं. मी सत्यतेनं सांगतो, माझे गुरु सत्य होते, मी सत्य होतो आणि सत्य अनुग्रह मला झाला. सत्य गुरु राय किंवा सद्गुरु राय कृपा मद केली परी नाही घडली सेवा काही. अशा या ओतूरच्या परिसरामध्ये आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गुरुस्थानामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा होतोय. त्या सद्गुरूलाही त्या समाधीमध्ये किती आनंद होत असेल. म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय गाड्या, परंतु त्या टाळ्यामध्ये दम नाही बरं का. जरा वाजल्या तर त्या अशा कडकड कडकड वाजायला पाहिजे, जोरात. जरा वाजवा बरं जरा. या टाळ्याने काय होणार? या जगद्गुरु तुकोबरायापर्यंत त्या जातील, बाबाजी चैतन्य महाराजापर्यंत त्या जातील. आणि जर जोरात टाळ्या वाजवल्या तर आपलंही ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होईल. म्हणून वाजवताना कुठली गोष्ट अपूर्णतेनं करू नका. विढाला विढाला. आता टाळ आपण घेतले, टाळी वाजवायची गरज नाही. आता टाळ वाजवा. ज्यांनी टाळ घेतले त्यांनी टाळा वाजवा, ज्यांच्या हातात टाळ नाही त्यांनी टाळी वाजवा. सेन्स आहे जीवनातला. आणि टाळ सुद्धा असे चांगले घुळघुळा वाजायला पाहिजे. अशा जगद्गुरु तुकोबरायांच्या या गुरुस्थानामध्ये होत असलेला हा अखंड भागवत सप्ताह असा. आणि या सप्ताहामध्ये आदरणीय संपूर्ण महाराष्ट्र ज्याने हरिभजनाने धवळून टाकलं, परमपूज्य सद्गुरु सुमंतजी महाराज. खर तर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकोबरायांचा परिचय ज्यांनी करून दिला आणि अतिशय जवळ करून दिला, त्यातले सद्गुरु महाराज होते. किंबहुना शहाणा मनुष्य जगत असताना मोघम जगत नाही. साधारण माणसं मोघम जगतात. आलेला दिवस कसा तरी घालवायचा, रात्री झोपायचं, परत दुसरा दिवस काढायचा, मोघम जगतात. परंतु महापुरुष या जगामध्ये येत असताना ते आपल्या जीवनाचं संगती, जगत जीवनाचं नियोजन करून जगतात. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधी घेण्यासाठी निघालेत तेव्हा भगवंताच्या मुखातले शब्द आहेत, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सार्थक केला, पद पदांतर कथिला जेने आत्मा राम संतोषे. जो जो दिवस उगवला माझ्या ज्ञानोबारायने तो सार्थ केला. म्हणून शहाणे माणसं जगत असताना आपल्या प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवत असतात. आदरणीय सद्गुरु महाराजजीने आपल्या जीवनाचा हिशोब ठेवला आणि नुसता जीवनाचा हिशोब ठेवला नाही तर घरच्यांना सांगून ठेवलं की मी कुठल्याही काळामध्ये जरी गेलो तर माझं पुण्यस्मरण जगद्गुरु तुकोबरायांच्या बीजीच्या काळामध्ये करावं. किती हे नियोजन. या जगामध्ये माणसं असे जगतात की त्यांना असं वाटत असतं जगातले सगळेच मरणार आहे, फक्त मी जिवंत राहणार आहे. खूप महाभारतामध्ये खूप गोड विचार तिथं आलाय की त्या यक्षाने प्रश्न विचारले होते धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राला नाही, युधिष्ठिरांना विचारले होते, धर्मराज युधिष्ठिरांना.
आणि त्या यक्ष प्रश्नामध्ये एक प्रश्न असा होता की त्यांनी विचारलं की या जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आणि धर्मराजाने उत्तर दिलं होतं की या जगामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक लोक मरतात, जिवंत माणसं ते आपल्या डोळ्यांनी पाहतात, मेलेल्या माणसाचा अंतिम संस्कार ते करतात आणि आपल्या डोळ्यासमोर इतरांचे मृत्यू बघून सुद्धा आपण अमर राहणार आहोत अशा गुर्मीमध्ये जगतात. त्याच्यापेक्षा आश्चर्य काय असावं? म्हणून आम्हाला आमच्या मृत्यूचं विस्मरण झालेलं आहे, पण महापुरुषांना त्या मृत्यूचं स्मरण असतं. किंबहुना ज्याला आपल्या जीवनामध्ये मृत्यूचं स्मरण आहे त्यालाच खरं जीवन जगता येतं. आता चिंतनाचे ओघ जर आपले फाकलेले असेल तर या शब्दांचे अर्थ कळतील आपल्याला. गाफील माणसाला मरण सोडा जगता पण येत नाही. म्हणून खरा शहाणा मनुष्य जिवंत असताना मेलेला असतो आणि जिवंत असताना ज्याला मरता येतं त्याला खऱ्या अर्थाने जगता येतं. विठाला विठ्ठल असं आदरणीय महाराजांनी आपल्या जीवनाचं नियोजन केलं, आपल्या जाण्याचं नियोजन केलं आणि महाराजांच्या या बीजेच्या उत्सवामध्ये आपला पुण्यस्मरणाचा उत्सव त्यामध्ये समर्पित करून टाकलाय. आणि आदरणीय महाराजींची सार्थ परंपरा पुढे चालवणारे आदरणीय आमचे युवा कीर्तनकार भागवताचार्य श्री महेंद्रजी महाराज नलावडे. चांगला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलाय, खूप चांगलं लिहून ठेवलंय. बऱ्याच वेळी लोक असं म्हणतात की माशाच्या मुलाला काय पोहणं शिकवावं लागतं का? पण शिकवावं लागतं ते, किंबहुना त्याला जास्त शिकवावं लागतं. त्याचं कारण असं आहे की कायम पाण्यामध्ये राहून राहून बरेच वेळेस पोहणं शिकण्याचं विसरू शकतो. चांगलं आहे का? तसं इतरांच्या घरामध्ये विचारवंत घडणं सोपे असतात, विचारवंतांच्या घरामध्ये विचारवंत घडणं कठीण असतं. चांगलं आहे काय? बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकारच होईल, कथाकाराचा मुलगा कथाकारच होईल. सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती. त्याचं कारण असं आहे की घरामध्ये कायमच कथा कीर्तन असल्यामुळे त्याची अवज्ञा होण्याची शक्यता आहे. कारण ज्या गोष्टीचा जास्त परिचय होतो माणसं त्याची उपेक्षा करायला लागतात. मग अजून एक सांगू का आपल्याला? जगामध्ये तुम्ही किती मोठे व्हा, 3 घटक तुम्हाला कधी मोठे मानत नाहीत. कीर्तन असं आहे का? जगातल्या सगळ्या विचारवंतांची खंत आहे, ते किती जरी मोठे झाले सगळे जग त्याला मानतं, त्याला त्याच्या घरातले मानत नाहीत. कारण त्या घरातले माणसं म्हणत असतात हा आमचा भाऊ आहे, आमचा काका आहे, आमचा वडील आहे. आणि अतिपरिचय झाल्यामुळं घरातले माणसं मानत नाही. दुसरा घटक त्याचा शेजारचे मानत नाहीत. ते म्हणतात उद्या किती मोठं, आम्ही त्याला चड्डीवर पाहिलंय. आणि तो जर गृहस्थाश्रमी असेल तर त्याची बायको म्हणते लोकांनी किती त्याचा जय जयकार करू द्या, मला त्याची लायकी माहिती आहे. पण महापुरुषांना या 3 घटकांना, महापुरुषांचा या 3 घटकांना जर फायदा झाला तर समजावं त्या घटकांचं भाग्य आहे, नाहीतर दुर्भाग्य आहे. म्हणून आदरणीय महाराजींच्या या मला वाटलं 3ऱ्या पिढीमध्ये आता महेंद्रजी महाराज यांच्यासारखा महापुरुष जन्माला आलाय. आणि याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, अभिमान, याचा धरीन अभिमान, अभिमान, याचा धरीन अभिमान, करीना. माईकवाले बसा ना इथं, माईकवाले कुठं जात आहे? या थांबा ना इथं. याचा धरीन अभिमान. महाराज बोलताय माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा भगवंताची भक्ती ही
ही माझ्या वडीलधाऱ्यांकडून मिळालेली मला वतनदारी आहे. छान आहे. आपल्या वडीलधाऱ्यांनी परमार्थ केला आणि त्या परमार्थाचा अभिमान घरच्यांना असणं हे भाग्य आहे. महाराज म्हणतात मला त्याचा अभिमान आहे. याचा धरिणाभिमान. अरे माझ्या आठ पिढ्यांपासून भगवंताची भक्ती माझ्या घरामध्ये आहे, याचा अभिमान वाटतोय मला. या बात आहे. आपल्याच माणसांचा अभिमान जेव्हा आपल्याला नसतो तेव्हा त्या महापुरुषाचं काही बिघडत नाही, तुमचं दुर्दैव असतं ते. पण महाराज म्हणतात त्याचा अभिमान धरेल मी, आणि नुसता अभिमान धरणार नाही. महेंद्र महाराजांसारखे युवा जेव्हा निर्माण होतात ते म्हणतात करीना फुले जतन. सद्गुरू महाराजांनी जो विचार दिला त्या विचाराचं जतन मी करेन. कारण देव मिया वडली साधीला ठाव. हा याचा धरीना अभिमान. सहज तयार होत नाही, लक्ष द्यावं लागतं त्यासाठी. याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. याचा धरीना अभिमान आदरणीय सुमनजी महाराजांनी त्यांची सार्थ परंपरा, दिव्य ओजस्वी तेजस्वी परंपरा पुढे चालवणारे महेंद्रजी महाराज आणि यांच्या या आजच्या आमंत्रणाने आपल्या सगळ्यांच्याच दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या या बीजेच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि सदेह वैकुंठ गमनाच्या निमित्ताने महाराजांच्या 375 वर्षापूर्वी झालेली जी अलौकिक घटना आहे त्या घटनेमध्ये जायचं आहे. आपण त्या घटनेला जिवंत करायचं आहे आणि आपल्या हृदयामध्ये तो सोहळा आज आपल्याला करायचा आहे. इथं उपस्थित असलेले सर्वच भाविकजन या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. आदरणीय बाबांच्या संगतीमध्ये तयार झालेले गजानन महाराज आहेत, बरोबर ना? नाव काय महाराजांचं? देवा महाराज आहेत. सगळे देव आहेत. आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या नावामध्ये आपल्या सगळ्यांचीच नावं आणि भागवताची संहिता पारायण जे करताय आमचे परम मित्र गजानन महाराज. अतिशय सुंदर भगवंताने ज्यांना आवाज दिलाय, एकाच वेळी पुरुषाचाही दिलाय आणि गाण कोकिळाचाही दिलाय, असे आमचे विशालजी महाराज. आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. आदरणीय मृदंगावर असलेले महाराज अमोल महाराज आहेत. तर आपण सगळेच मिळून आता जगद्गुरु तुकोबरायांचा हा जो बीजेचा उत्सव आहे तो सगळेच मिळून सगळेच सहभागी होऊन मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने आपण तो त्या प्रसंगामध्ये प्रवेश करूया. मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा भजन होईल तो हाताने टाळ्याने मुखाने भजन करा. विठाला विठाला आजच्या दिवशी 375 वर्षापूर्वी अलौकिक घटना घडली होती. काय घटना घडली?
प्रयाण काळे देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. पारनेर निवासी पिंपळनेर निवासी निळोबाराय म्हणतात की अलौकिक घटना घडली या 11 कळी काळामध्ये. भगवंताने विमान काय पाठवलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज मानव देह घेऊन वैकुंठाला आजच्या दिवशी गेलेत. अलौकिक घटना घडली नव्हे. एका काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना विरोध करणारे, बोलताना आवाज जो खणकतो ना त्याला थोडं कमी करायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना एका काळामध्ये महाराजांचा महिमा न कळल्यामुळं विरोध करणारे रामेश्वर भट्ट, खूप गोड्या शहाणे माणसं काही काळ विरोध करतात, परंतु खरं कळाल्यानंतर आपले आग्रह सोडून देतात. 2 प्रकारची माणसं आहेत. काही माणसं म्हणतात मला कळालं तेवढंच भरपूर आहे, याच्यानंतर दुसरं कळायचंच काही नाही. अशा माणसाची प्रगती संपली, त्यांनी खाणं पिणं घरं बांधणं बास. पण काही महापुरुष असं म्हणतात मला कळालं तेवढंच नाही, अजून कळालेलं बरंच बाकी आहे. म्हणजे मला कळालं ते खरं असं नाही, जे खरं आहे ते मला कळून घ्यायचं आहे. मग अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे जे खरं आहे ते मला कळून घ्यायचं आहे, अजून ते मला कळालं नाही. तसं रामेश्वर भट्टांना जोपर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचा महिमा कळाला नाही तोपर्यंत त्यांनी द्वेषच केला, त्यांना त्रासच दिला. पण महाराजांचा महिमा जेव्हा त्यांना कळाला तेव्हा ते भक्ती करत होते रामचंद्र प्रभूचे. परंतु रामचंद्र प्रभूंच्या पुढे प्रार्थना करतात, याच्या पायी न घडो बुद्धीचा व्यभिचार, मने रामेश्वर रामचंद्रा. रामचंद्र प्रभूंना रामेश्वर भट्ट असं म्हणतात की आता याच्या पायाच्या ठिकाणी माझ्या बुद्धीचा व्यभिचार घडायला नको. आता जगद्गुरु तुकाराम महाराज सोडून आमच्यासाठी दुसरा देव नाही, दुसरा संत नाही. महाराजांचा महिमा कळाल्यानंतर एकनिष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचे ते भक्त झालेत. आणि महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या काळामध्ये ते सुद्धा हजर होते. ते सांगताय, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कुणी, मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. अरे आतापर्यंत अनेक कवी झालेत, अनेक गाणारे झालेत, अनेक भक्त झालेत, परंतु आपला मानव देह घेऊन कुणी आतापर्यंत वैकुंठाला गेलं नाही. आणि सगळ्यांना सांगून आमचे तुकोबराया गेला तो विमानी बैसोनिया. महाराजांच्या समकालीन महाराजांचे भक्त विचारवंत असं म्हणतात, आम्ही डोळ्याने हा प्रसंग पाहिला. पण 350 पावणे 400 वर्ष होऊन गेले तरी महाराष्ट्रातले बरेचसे काही बुद्धिवादी त्याला म्हणावं बुद्धी कमी वादी जास्त. बुद्धी कमीच आहे तशी त्या मानाने. विद्यापीठाच्या स्तरावर कुठंतरी शिकायचं, काही पुस्तकं डोक्यामध्ये कोंबायचेत आणि डोक्यामध्ये कोंबून संतांचे माप काढायचेत. अरे मूर्खांनो, आपल्या छोट्याशा बुद्धीनं त्या व्यापक संतांचा कसा तपास लागणार आहे, कसं त्यांचं मोजमाप होणार आहे? एक शाळेतला प्राध्यापक असं म्हटलं, महाराज तुम्ही जे म्हणताय की तुकाराम महाराज विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले, मला काय पटत नाहीये. त्याने विचारलं, सर तुम्हाला का पटत नाहीये, काय समस्या काय तुमची? ते म्हटले, काल मी इथे ना आपल्या नाशिक हायवेवर उभा होतो आणि मला जायचं होतं तिकडे नाशिकला. 3 तास मी उभे राहिलो पण मला डंपर सुद्धा थांबला नाही. मी अनेक डंपरांना हात केले पण ते डंपर सुद्धा थांबले नाही. मला असं वाटतं की माझ्यासाठी डंपर थांबलं नाही, माझ्यासाठी रिक्षा थांबली नाही, तुकाराम महाराजांसाठी विमान कसं आलं असेल. म्हटलं सर तुम्ही एक काम करा की आता पुढचा वेतन आयोग कसा लागू होईल त्याचा विचार करा.
आणि घरामध्ये असलेली जी बायको आहे, म्हणजे जे श्रद्धावान असेल त्यांच्यासाठी नाही, घरातले बायका मुलं कसं तुम्हाला सुखी ठेवता येईल, अजून 2-4 दागिने तिला कसं करता येईल तो विचार करा. तुम्ही कशाला पंधात पडता त्याच्या. कारण जाळणे संसार बैसलो अंगणी. आपल्या संसाराला आग लावून जे अंगणामध्ये बसले त्यांच्या जीवनाचे हिशोब तुम्ही चंगळवादी कसे करू शकतात. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत कशी चालवली पटत नाही आम्हाला. का बरं? म्हणजे आमच्याकडून शाळा चालत नाही. महाराजांनी भिंत कशी चालवली? अरे तसं कसं होईल? तुम्ही तुमची तुलना आणि संतांची तुलना कशी कराल? महाराज वैकुंठाला गेले 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 कसे हा प्रश्न विचारल्यापेक्षा महाराज आले कुठून तो प्रश्न विचारा ना. महाराज वैकुंठाला गेले हा प्रश्न तुम्हाला जो निर्माण होतो ना, त्याच्या अगोदर विचारा महाराज आला कुठून म्हणून. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. महाराज स्वतः सांगताय आम्ही वैकुंठवासी. आपला स्वतःचा परिचय करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज लोकांना सांगताय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया वर्ताया वर्ताया. आले घर जा वैकुंठी. आले घर जा वैकुंठी. आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. मुळामध्ये सामान्य व्यवहार असा आहे की जो मनुष्य जिथून आला तिथून जातो ना. मी जर आळंदीहून आलो असेल कीर्तन करण्यासाठी तर कीर्तन झाल्यावर कुठं जाईल? पुण्याला. कुठं जाईल मी? आळंदीला जाईल. सहजच आहे. तर महाराज वैकुंठाला गेले म्हटल्यापेक्षा महाराज वैकुंठातून आले. अजून ऐका, नुसतं वैकुंठातून आले नाही, या जगामध्ये राहत असताना या जगालाच त्याने वैकुंठ करून टाकला आहे का. कारण वैकुंठ हे फक्त धाम नाही, भगवंताचं नाव आहे वैकुंठ. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं एक नाव काय आहे? वैकुंठ आहे. आणि हरिपाठ रोज म्हणतो की नाही आपण? ज्ञानदेवा पाठ पुढे बोला. हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. वैकुंठ हा परमात्माचा आहे. त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबरा आयुष्यभर राहिले, जगालाही लावलंय. या जगालाच वैकुंठ करून टाकलं. कही एखादेने वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळ रे विश्व. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात की कुणीतरी पहिल्या कुणीतरी एखादा वैकुंठाला जात होता, पण या संत महापुरुषांनी भगवंताच्या नामस्मरणाने या सगळ्या धरणीलाच वैकुंठ करून टाकलं. तुका म्हणे त्यानी केली वैकुंठ केली वैकुंठ केली वैकुंठ म्हणे
ही सगळी पृथ्वी या जगालाच त्याने वैकुंठ करून टाकलं. आले वैकुंठातून या जगाला केलं वैकुंठ. आणि आता वैकुंठातून ते आले, जगाला वैकुंठ केलं, तेव्हा वैकुंठ स्वरूप भगवंताला वाटलं आता त्यांना नेण्यासाठी यावं. पण वैकुंठाला नेण्यासाठी कुणाला भगवंत येतोय? गोड विचार आहे बरं याच्यामध्ये, गोड विचार आहे. भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. प्रथम स्कंदामध्ये आपण पाहिलं की गोकर्णजीने केलेली कथा, आणि त्या कथेमध्ये 7व्या दिवशीच त्या धुंदुकारीला नेण्यासाठी आलेले भगवंताचे दूत विमानामध्ये त्याला घेऊन गेलेत. पे बाळा पटकन पे लवकर. समोर आपण बसला की त्याची हालचाल करायची नाही, त्याची शिस्त असतात काय. आणि मग ते गावातले लोक सगळे म्हणाले की अहो तुमचा बंधू आहे, 7 दिवसामध्ये तुम्ही त्याचा मोक्ष केला, त्याचा वशिला लावला, पण आम्ही कथा ऐकली आहे. कथा पण ऐकली सगळे, मला विस्तार करायचा नाही. भागवत असं म्हणतं की तुम्ही कथा ऐकली आहे, श्रवण केली, पण मनन नाही केलं त्याचं. त्याला मुक्त व्हायचं होतं म्हणून त्याने कथेचा विचार केला आणि म्हणून तो मुक्त झाला. आणि मग परत लगेच दुसऱ्या कथेचं आयोजन झालं लगेच. आणि मग ती कथा झाल्यानंतर भगवंत नेण्यासाठी आले. पहिलं आल्याबरोबर गोकर्णजीला आलिंगन दिलं की तुझ्यामुळे या सगळ्यांना भगवत स्वरूपा प्राप्त होणार आहे. मग सगळ्यांना रामचंद्र प्रभूंनी जशी आपली नगरी अयोध्या नगरी साकेत धामाला नेली होती, त्याप्रमाणे गोकर्णजीने सगळी जी आपलं गाव आहे त्या गावाला विमानामध्ये भगवत स्वरूपाला वैकुंठ धामाला ते घेऊन गेले होते. आले तशा कथा आलेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबरा महाराजांना भगवंत नेण्यासाठी आले. 2-3 कारण आहेत त्याचे. एक कारण सांगतो फक्त. तुकाराम म्हणतात की मला देव नेण्यासाठी का आला? आम्ही जगामध्ये वावरत असताना आपल्याला सगळेच असतात, आई वडील भाऊबंद सोयरे धायरे मोठे मोठे नेते. माणसं असं म्हणतात मी काय एकटा आहे का? किती माणसं माझ्या मागे आहेत? भरपूर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मला कोणीच नव्हतं, मी एकटा होतो. न मला सोयरे धायरे. कारण कुटुंबातले माणसं सुद्धा प्रेम त्याच्यावर करतात ज्याचे हात जड असतात, लक्षात ठेवा. पुढे बोलायचंच आहे, वेळ थोडासा राहिलाय. महाराज म्हणतात मला सोयरे धायरे पण नाही. मी एकटा याचा अर्थ माझ्या ठिकाणी विकार पण नाहीये. आणि पूर्णपणे मला एकटं पाहिल्यानंतर भगवंताला असं वाटलं की तू काय एकटा आहे. आणि तुकाराम महाराजांना एकटं पाहिल्यामुळे तो जो परमात्मा आहे ना, तो परमात्मा वैकुंठाहून खाली आला. घोड्या तुका देखून एकला तुका देखून एकला तुका देखुनी वे एकला वैकुंठी होणे हरियाला नाभी नाभी भक्तराया आणि वेगी पावलो सखया.
अजून एक विचार हा महिपती बाबांनी सांगितलं की भगवंताचं वैकुंठ गमन जेव्हा झालं तेव्हा जे उद्धवजी होते ते उद्धवजी बद्रिकाश्रमाला गेलेत आणि भगवान श्रीकृष्णाने उद्धवांना सांगितलं की परत आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला जा. ते म्हटले नको बाबा, भगवंता तुझ्या विरहामध्ये त्या मृत्यू लोकामध्ये जगणं कठीण होऊन जातं. भगवंता सांगितलं नाही नाही जा तुम्ही. आणि मग त्या उद्धवजींचा जन्म जो पुढचा झाला तो नामदेवरायांचा झाला आणि त्याच नामदेवरायांचा अवतार जो आहे तो तुकोबरायांचा झाला. भगवंताने उद्धवांना सांगितलं होतं, उद्धवा या मृत्यू लोकामध्ये जर तू जन्माला गेला तर मृत्यू लोकांचं जे काय जन्म मृत्यू आहे त्या जन्म मृत्यूचा स्पर्श तुला होऊ देणार नाही. आणि त्या उद्धवाचाच अवतार जगद्गुरु तुकाराम महाराज असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबरायांना नेण्यासाठी भगवंत आलाय. किंबहुना खूप त्याचा विचार करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे भक्त आहेत, परंतु जगद्गुरु तुकोबरायासारख्या भक्ताचाच सोहळा केवळ अशा प्रकारे अलौकिक प्रकारे भगवंत करतो. कारण ज्ञान झाल्यानंतर आपल्याला झालेलं ज्ञान ते सर्वसामान्यापर्यंत घेऊन जाणारे जे संत हृदय आहे, अनेकांना मुक्त करणारे तुकाराम महाराज आहे. पण आपल्या भक्ताचा सोहळा करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांना नेण्यासाठी भगवंत आलेत. असा हा समाधी आपण म्हणूया सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. आणि या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांची आरती करायची. आपल्याला आरती होती कुणाची? एक 5 भाग आपल्या पुढे ठेवायचे आहेत. आपल्याकडे खूप मोठी संतांची मालिका आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून तर निळोबारायापर्यंत मोठी संत. आवाज मोकळा करा, थोडासा दाबलाय तुम्ही पूर्ण. आता ज्ञानेश्वर महाराजांपासून तर निळोबारायापर्यंत आपल्याकडे मोठी संतांची मालिका आहे. पण या सगळ्या संतांमध्ये सगळ्यांसाठीच आदर्शभूत संत जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. याचा अर्थ इतर संतांमध्ये आपल्याला भेद करायचा असा नाही, त्याचे विचार वेगळे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा आदर्श ठेवून परमार्थ जर करायचा म्हटलं तर परमार्थ सुरू व्हायच्या अगोदर संपून जाईल आपल्याला. त्याचं कारण असं आहे की ज्या 16व्या वर्षामध्ये आपल्याला बसावं कसं, उठावं कसं हे कळत नाही, त्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराज हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखचिवरी हो दे जय हो दे या जगा तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथे माझे जी उरले पायिक पण. असे अलौकिक ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लिहितात आणि 22व्या वर्षी तर समाधी घेतात. या 22व्या वर्षी तर मला लग्न कराय पाहिजे असं करतोय आपण. आवाज वाढव डीजे, तुझ्या आईची शपथ आहे. चावडीवर दरोडा नको पडायला, करा थोडा कमी करा आवाज. जवळच आहात ना तुम्ही. या 22व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानेश्वर महाराजांचा आदर्श घेऊन सर्वसामान्य मनुष्य परमार्थ करू शकत नाही. पण तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे पाहिलं की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा वाटतं हम भी कुछ है आणि आम्ही हे परमार्थ करू शकतो. म्हणून फक्त 5 विभागामध्ये महाराजांचं जीवन बघूया आपण आणि जायचंय आपल्याला सोहळ्याकडे. वेळ किती झालाय बरं, मला थोडंसं जाणीव करून द्या त्याची. 11:37 म्हणजे एका मिनिटाची किंमत आहे आपल्याकडे. आता 12 वाजेपर्यंत या सगळ्या चिंतनाला आपल्याला बसवायचं आहे. बसणार नाही ते, त्याला बसवायचं चिंतनाला. कुणाकुणासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज आदर्श आहे? संसारिकासाठी आदर्श आहे, संकटग्रस्तांसाठी आदर्श आहे, साधकासाठी आदर्श आहे, साक्षात्कार्यासाठी आदर्श आहे आणि संतांसाठी आदर्श आहे. सर्वसामान्य मनुष्याने संसार कसा करावा, किती समृद्ध करावा, त्या संसाराला जोड परमार्थाची कशी लावावी, यासाठी सुद्धा आदर्श जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराज गरीब नव्हते, तुकोबा शेठ होते.
पण तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राला, जीवन दर्शनाला सुरुवात होते तुकाबा शेठ पासून. किंबहुना देहू गावचे आणि त्या प्रांताचे पाटील होते. आपल्याला माहिती असेल की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये पुणे प्रांतामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला. आणि इतका दुष्काळ पडला की माणसांना खायला मिळेना, गुराढोरांना पाणी मिळेना, माणसं स्वतःची मुलं खायला लागलीत, इतकं भयंकर झालं. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपले जे कोठार होते धान्याचे खुले करून टाकलेत आणि लोकांनी जे कर्ज घेतलेले होते ते कर्ज माफ करून टाकलेत. मग कोड आहे का, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारं पहिलं सरकार जर कोण असेल तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, लक्षात ठेवा. आणि ते कुठले निकष न लावता, हे निकष आणि ते निकष नाही, सरसकट. आज तुम्ही कर्जमाफी म्हणत असाल, 350 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. असं अलौकिक संपन्न जीवन म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुझ्या वडिलो वडिली निर्धारी, चालविली पंढरीची वारी, त्यासी सर्वथा अवेर न करी, तरीची संसारी सुफळपण. भक्ताच घरामध्ये पैसा अडका, धनधान्य नाहीये, तर त्याला भगवंताच्या भक्तीचीही जोड आहे. आदर्श संसार कसा असावा तोही तुकाराम महाराजांचा आहे. पण महाराज फक्त संसार करण्यासाठी आलेले नव्हते. जर महाराजांनी संसार केला असता तर महाराष्ट्रामध्ये माणसाच्या वेशामध्ये जनावरं राहिले असते, लक्षात ठेवा. आज हे ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांपासून दूर असलेले माणसं दिसताना माणसं आहेत, वृत्तीनं जनावर आहेत. माणसांचं माणूसपण जर जिवंत ठेवलं असेल आणि जगण्याची दृष्टी जर कुणी दिली असेल तर ते ज्ञानोबा तुकोबारायांनी दिली आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरणं होतं, मोठमोठाले बंगले राहतात, सगळ्या सुविधा राहतात, पण त्याच्यामध्ये माणसं राहत नाही, कारण विचाराने ते लोक दरिद्र असतात. फक्त भौतिक समृद्धीनं आम्ही कधी समृद्ध होत नाही, विचाराची समृद्धी यायला पाहिजे. आणि या जगण्याची समृद्धी जर कुणी दिली असेल आम्हाला तर ते ज्ञानोबा तुकोबारायांनी दिली आहे. म्हणून महाराजांनी विचार केला, केवळ मी माझा संसार केला तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पुढच्या लोकांचं कसं व्हायचं. आणि म्हणून एकानंतर एक संकटाची शृंखला महाराजांच्या जीवनामध्ये निर्माण झाली. अगोदर वडील गेलेत, वडील गेल्यानंतर आईच्या सानिध्यामध्ये खूप चांगला संसार केला. पण मग पुढे दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकान्न अन्न करता मेली. पहिली जी पत्नी होती अन्न अन्न करता मेली. संतू नावाचा मुलगा सुद्धा खायला मिळाला नाही म्हणून गेला. या संकटाच्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राला शिकवलं की कसं राहायचं. थोडेसे दुःख आमच्या जीवनामध्ये आलं तर आपण म्हणतो की आता जगण्यामध्ये राम नाही. त्या तुकारामांनी शिकवलं की जगण्यामध्ये राम असतो. अनेक संकट जगत असताना जर आले तरी त्या काळामध्ये म्हणायचं की हे ही दिन निकल जाएंगे. अजून ऐका, आमच्या जीवनामध्ये आलेले जे दुःख असतात ते दुःख आमच्या जीवनाला उजळून टाकण्यासाठी आलेले असतात. पण दुःखाच्या काळामध्ये जे माणसं तग धरून राहतात त्यांच्या जीवन उजळून निघतात. खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचं चिंतन करता येईल, वेळ पुढे चालला आहे. म्हणून या संकटाच्या काळामध्ये सुद्धा महाराज थांबले नाहीत. अनेक प्रकारे प्रयत्न केला की हा संसार नीट व्हावा, पण संसार काही नीट होईना. त्या महाराजांनी विचार केला की माझ्या प्रारब्धामध्ये संसार नसावाच. आणि मग महाराजांनी रस्ता धरला भामचंद्र डोंगराचा, भंडारा डोंगराचा. आणि साधना कशी करावी तो साधकापुढे आदर्श ठेवला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, येऊ माझी माय पांडुरंगे. आणि साधना करण्यासाठी महाराज जेव्हा भामचंद्र डोंगरावरच्या पठारावर बसलेत, सर्प विंचू व्याघ्र अंगाला झोंबायला लागलेत. पण त्याही काळामध्ये तुकाराम महाराज म्हटले आता एक तर देव भेटेल तर माझं देह पडेल. अरे आता जास्त काळ लागला नाही, 15 दिवसा माझी
साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये सुद्धा भगवंत भेटला आणि सगुण स्वरूपामध्ये भेटला. हा साधकासाठी असलेला आदर्श आहे की जोपर्यंत साध्य भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि तो साक्षात्कार झाल्यानंतर साक्षात्कार फक्त सगुणाचा नसावा किंवा नुसता निर्गुणाचाही नसावा, सगुण आणि निर्गुण या दोन्हींचाही साक्षात्कार असावा. म्हणून साक्षात्कारी जे आहेत त्यांच्यासाठी आदर्शभूत तुकाराम महाराज. पण साक्षात्कार झाल्यानंतर आपल्याला मिळालेला जो आनंद आहे तो फक्त आपल्या पुरताच न ठेवता जगापर्यंत जो घेऊन जातो त्याचं नाव संत. फरक आहे त्याच्यामध्ये. कसा फरक आहे थोडासा व्यवहाराच्या भाषेमध्ये बघूया. दोन प्रकारचे श्रीमंत असतात. काही नुसते श्रीमंत आणि काही दयाळू श्रीमंत असतात. म्हणजे काय, काही माणसांकडे भरपूर संपत्ती असते, कशाची म्हणून कमी नाही, पण त्यांच्या संपत्तीचा उपयोग समाजाला नाही, धर्माला नाही, संस्कृतीला नाही. आणि एक सांगू का गजानन महाराज, समाजाला, धर्माला, संस्कृतीला नाही यांना तर फायदा नाही पण त्याचा त्यालाही नाही. कारण बरेच वेळेस असं होतं की कष्टाने सगळं कमवल्या जातं, घरामध्ये सगळं काही येतं, 2-3 कारखाने पण येतात, शेतामध्ये अनेक फळांचे बागा असतात, काही म्हणून कमी, डेअरी पण असते स्वतःची. आणि मग डॉक्टर असं सांगतात हे बघा तुम्हाला बीपी झालाय, तुमचा बीपी वाढतोय, आता तुमचं शुगर एवढं झालंय, आता तुम्हाला बाहेरून साखर आणण्याची गरज नाही, तुमच्या पोटातच ती तयार होते आता. बर, बाहेरून जर तुम्ही तूप खाल्लं तर हार्ट अटॅक येण्याची 10% शक्यता आहे. मग सकाळी उठलं की तो अगदी असं किलवानी तोंड करून डॉक्टरांना सांगतो आज बघा बरं माझा काय काय. डॉक्टर सांगतात की आता तुमचं सगळंच वाढलंय, आता तुम्हाला तूप चालणार नाही, तुम्हाला साखर चालणार नाही, तुम्हाला पुरणाची पोळी चालणार नाही, तुम्हाला श्रीखंड चालणार नाही, जे जे चांगलं आहे ते काही चालणार नाही. मग ज्वारीची भाकर आणि मुगाचं वरण खायचंय, तेही मीठ न टाकता. तो घर भरलं तोंड धरलं असं झालंय माझं आता. मग तो कसं तरी डॉक्टरकडे हात जोडून म्हणतो डॉक्टर साहेब थोडंसं आता एवढे पदार्थ आहेत त्यातलं थोडं चाललं तर. ते म्हणजे मग तुम्ही चालणार नाही, एकतर त्या पदार्थांना चालू द्या नाही तर तुम्ही चाला. असे काही माणसं आहेत की त्यांना मिळालं त्याचा फायदा इतरांना नाही त्यांना नाही. पण एक श्रीमंत असं की त्याला जे मिळालं ना ते आपल्या पुरतं त्यांनी ठेवलं ना बाकीचं सगळ्या जगाला वाटून दिलं, त्याला म्हणायचं दयाळू श्रीमंत. तसं संत कुणाला म्हणायचं की आपल्या जीवनामध्ये मिळालेला आनंद तो फक्त आपल्या पुरता ठेवायचा नाही. सेवितो हारस वाटितो अनिका, सेवितो हारस वाटितो अनिका, रान भरी यार होऊ नका, रानवर विटवरी जाई आपल्याला मिळालेला आनंद, आपल्याला मिळालेला रस, आपल्याला मिळालेली अनुभूती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजातील लहानात लहान माणसापर्यंत भरपूर नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे शहाणपण, ही समजदारी, हा परमार्थाचा रस ज्यांना ज्यांना मिळाला ते म्हणाले महाराज अहो तुम्ही आम्हाला माणसं बनवलं, नुसतं माणसं बनवलं नाही तर देवापर्यंत जाण्याचा मार्ग तुम्ही आमच्यासाठी मोकळा केला, लहान थोरांना एकत्र केलं आणि आम्हाला भगवंतापर्यंत जाण्याचा एक राजमार्ग आपण मोकळा करून दिला. काय करावं आपण, आम्ही काय करावं तुमच्यासाठी. आणि म्हणून हा बोध ज्यांच्यापर्यंत गेला, त्यामध्ये संत बहिणाबाई असेल, संत निळोबाराय असेल आणि संत रामेश्वर भट्ट असं म्हणतात की तुकोबा तुम्ही आम्हाला जे दिलंय ना त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला तुमची आरती करावीशी वाटते. आणि ती जी आरती केली त्या आरतीचं स्वरूप काय, तुकोबारायांचं स्वरूप पहिल्या चरणामध्ये आरती आरती तुकारामा
स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया 10 मिनिटं राहिले आपल्याकडे फक्त, म्हणून सगळ्यांनीच थोडंसं तालामध्ये येऊन, जगण्याच्याही तालामध्ये येऊन आपण प्रयत्न करूया की आपल्याला त्या प्रसंगापर्यंत जायचं आहे. खरं तर हे सगळे शब्द इतके सुंदर आहे की त्याच्यावर एक एक तास बोलावं, इतके सुंदर आहे. आरती आरती तुकारामा, फक्त 15-15 सेकंदामध्ये एका एका पदाचं चिंतन करूया. आम्ही तुमची आरती करतो. आरती शब्दाचा अर्थ काय? आ म्हणजे असं म्हणतात आणि रती म्हणजे प्रेम. आम्ही सगळ्या बाजूने तुमच्यावरच प्रेम करतो. ऐका, बाजारामध्ये अनेक दुकानावर फिरणारा जो गिराईक आहे ना, तो नाही आरती करू शकत. एकदा तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर आता दुसरा आमच्यासाठी नाहीच कोणी. तन मन काया वाचा मनाने पूर्णपणे जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी आम्ही आरत झालो. आरती आरती अनेकही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव नव्हती नाही. काय ना मनाने वाचेन ज्याच्यावर प्रेम आपण केलंय ना, त्याच्याशिवाय दुसरीकडे पाहायचंच नाही. आता गोपिका माहिती आहे आपल्याला, त्या गोपिका अशा म्हणायच्या की कृष्णाशिवाय आम्हाला कोणी दिसत नाही. यांना म्हणायचं आरती आरती तुकारामा. जे जीवन रामचंद्र प्रभूच्या तुलनेला गेलं त्याचं नाव तुकाराम आहे. आतापर्यंत तुकाराम महाराज येण्याच्या अगोदर राम हा नाव एकटा होता, पण तुकाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर, अवतार झाल्यानंतर त्या रामाच्या तुलनेला जे जीवन गेलं ते तुकाराम. आरती तुकाराम हा शब्द किती गोड आहे बघा. स्वामी, तुम्ही स्वामी आहात. काही माणसं घराचे स्वामी असतात, काही गावाचे स्वामी असतात, काही तालुक्याचे स्वामी असतात, पण स्वतःचं स्वामित्व येणं सगळ्यात कठीण आहे. लोक सगळ्यांचे स्वामी असतात, पण स्वतःचं मन स्वतःला आवरत नाही. तुम्ही जे स्वामी आहात ना, स्वामी सद्गुरु धामा, तुम्ही तुमच्या सगळ्या इंद्रियांना आवरलाय म्हणून तुम्ही स्वामी. आणि तुम्ही स्वामी आहात म्हणून सद्गुरु आहात. सद्गुरु कुणाला म्हणावं? मंत्र तंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहे आई ते, शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. आपल्या शिष्याला श्रीकृष्ण भगवंताची प्राप्ती करून देणारा जो आहे त्याला सद्गुरु म्हणावं. म्हणून तुम्ही सद्गुरु, आणि सद्गुरु ज्या धामाला प्राप्त करून देतात, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम, ते धाम सुद्धा तुम्ही आहात. म्हणून आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. पुढे आहे का? सच्चिदानंद मूर्ती. भागवताच्या महात्म्याला सुरुवात करायची तर पहिला श्लोक येतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तुम्ही सच्चिदानंद रूप आहात, पण अव्यक्त नाही, व्यक्त आहात. पाय दाखव्या महा. याचा अर्थ काय? महापुरुष आपले पाय जगापुढे ठेवीत नाहीत, लपून ठेवतात. कारण फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे भूतमात्रा शेखा खालावती ते. जे अगोदरच पाय जोडून बसलेले त्यांना कशाला म्हणावं लागेल पाय दाखवा म्हणून? जे आपले पाय लपून बसलेत, जगद्गुरु तुकोबारायांसारख्या निराभिमानी महापुरुषाला म्हणावं लागलं पाय दाखव्या महा. राघवे सागरात पाषाण तारिले. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूंनी वानरांना तरुण जाण्यासाठी
त्या समुद्रामध्ये सेतू बांधला होता आणि कलियुगामध्ये नरांना तरुण जाण्यासाठी तुम्ही अभंग रूपी सेतू बांधला तुकोबराया. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात की तुमच्याकडे पाहत असताना जीव म्हणून पण नाही, देव म्हणून पण नाही, आम्ही तुमच्याकडे पाहत असताना ते निर्विकार शुद्ध निरपेक्ष ब्रह्म म्हणून पाहतो. तुकिता तुळनेसी. तुकाराम महाराजांची तुलना सामान्य पुरुषाशी करायची नाही, त्यांची तुलना ईश्वराशी पण करायची नाही, कारण तो उपाधिवान आहे. त्यांची तुलना जर करायची तर त्या जगाच्या अधिष्ठानाशी करायची, त्या परब्रह्माशी करायची. आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये 41 वर्षे राहिले. या काळामध्ये तुकोबा शेठ पासून तर जगद्गुरु तुकोबरायापर्यंतचा महाराजांचा प्रवास. या प्रवासामध्ये अनेक संकट पाहिलेत. या संकटामध्ये साधनेचा काळ गेला. साधनेच्या काळानंतर सिद्धत्व अवस्था आले. त्यानंतर जीवनामध्ये संतत्व आलं. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी बाबाजी चैतन्याचा अनुग्रह झाला. नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याच्या समवेत येऊन आज्ञा केली की आपण अभंग लिहा. 4000 अभंगाची अभंग संहिता निर्माण झाले. रामेश्वर भट्टांसारख्या त्या काळातल्या धर्ममार्तंडाने ती गाथा बुडवली. बघा, सामान्य गोष्ट आमची जर गेली तर जीव तुटतो. ज्यामध्ये तुकोबरायाने आपला प्राण ओतला होता, ती गाथा जेव्हा बुडाली तेव्हा लोक म्हणायला लागले तुमचा संसारही बुडाला आणि परमार्थ बुडाला. नवे नवे जर ती गाथा बुडाली असतं तर संपूर्ण विश्व बुडालं असतं. आणि मग त्या 13 दिवसाच्या नंतर ते स्वर बघा थोडासा फाकलाय बरं का तो. 13 दिवसामध्ये त्या जलदेवतेने भगवंताने त्या पुष्प वाटत असताना आपण शांततेने घ्या, म्हणजे आपली कथाही चालू राहील आणि पुष्पही आपल्या हातापर्यंत येतील. भगवंताने रक्षण केलं. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. महाराजांची कीर्ती सगळ्या जगामध्ये पसरली. वर्णन असं आलं की महाराज राहिले देहूमध्ये, परंतु महाराजांचा खरा आनंद घेतला लोहगावकरांनी. अनेक घटना महाराजांच्या जीवनामध्ये घडल्यात. आळंदीला गेल्यानंतर पक्षी महाराजांच्या डोक्यावर येऊन बसलेत. चिंतामणी देवांना गणपती आणि पांडुरंग भगवंताचा एकाच वेळी साक्षात्कार करून दिला. जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा परत पाठवला आणि सांगितलं आम्ही त्याने सुखी आहोत की विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणा. असा 41 वर्षाचा अविरत परमार्थाचा प्रवास सगळ्यांना सुखी केलं. आणि वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. महाराजांना भेटण्यासाठी अनेक महापुरुष यायला लागलेत. खूप गोड वाक्य आहे का. संत महापुरुष या जगामध्ये तोपर्यंत राहतात जोपर्यंत जगण्यास संघर्ष आहे. संघर्ष संपला की महापुरुष म्हणतात आता जगण्यातला रस संपला. तुमच्या आमच्यासारखे माणसं म्हणतात की आता सुखाचे दिवस आलेत, आता काही दुःख राहिलं नाही, आता कोणी भांडत नाही, आता घरदार झालंय, आता नातवंड झाले, आता जगायचं. संत म्हणतात नाही, दुःख संपलेत, लोक आता त्रास देत नाही, आता थांबण्यामध्ये रस नाही. आणि मग आता 41 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबरायांना ध्यास लागला त्या वैकुंठ गमनाचा. आणि मग तुकाराम महाराज प्रार्थना करतायत त्या सनकादिकांना, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. भगवंताच्या कायम सानिध्यामध्ये राहणारे तुम्ही, सांगा ना भगवंताला, तुम्ही काय तुकोबरायांचा विसर पडला का तुम्हाला? खरं तर जशी आस तुकाराम महाराजांना भगवंताची लागली तशी भगवंताला आस तुकोबरायांची लागली. सनकादिक सांगतात की भगवंताला आणण्यासाठी आम्ही जाऊ, परंतु एक काम करावं लागेल, गरुडाला प्रार्थना करा. गरुडाचे पायी
ठेवी वेळोवेळा डोई. वाजवा बरं. वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी गरुडा. त्या परमात्माला लवकर घेऊन ये बाबा. गरुड सांगायला लागला बरोबर आहे, आपण लक्ष्मी माता बसले ना त्यांचे पाय दाबण्यासाठी, त्यांना विनंती करा, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती. लक्ष्मी मातेला प्रार्थना केली, माते पाठवणा भगवंताला. म्हटले बरोबर आहे, पण ते शेषावर झोपलेले कसं उठवावं त्यांना. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. आणि मग त्या शेषाने आपल्या अंगामध्ये असलेली हवा थोडीशी कमी केली, भगवंताच्या मानेला झटका बसला. ही लीला आहे बरं, सगळी आनंदाची लीला आहे. आणि मग भगवंताने त्या सनकादिकांना सांगितलं, जा तुकोबांना सांगा मी त्यांना नेण्यासाठी येणार आहे. सनकादिक आलेत आणि त्याने तुकाराम महाराजांना सांगितलं की काळजी करू नका, फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी आणि अगोदरच एकादशीला द्वादशी दशमी एकादशीलाच भगवंत येणार आहे आणि तुमचा सदैव वैकुंठ सोहळा होणार आहे. किती आनंद. आपुल्या माहेरा जाईन मी आता. याला जीवनाची तृप्ती म्हणतात. माणसं मरत असताना रडतात, या जगाचा विरह होई म्हणून घाबरतात, पण ज्याने जीवनाची खरी तयारी केली त्याच्यासाठी जसा जीवनाचा उत्सव असतो तसा शेवटच्या दिवसाचा सुद्धा उत्सव असतो. काय तृप्ती आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला. सनकादिकांनी निरोप आणलाय. सुख दुःख माझे ऐकले कानी. माझ्या मायबापाने माझ्या सख्याने माझे सुख दुःख ऐकलेत. कळवळा मनी करुणेचा. फाल्गुन वद्य एकादशीच्या दिवशी भगवंत आलेले आहेत. इंद्रायणीच्या पहिल्या तीरावर भगवंत आलेत. भगवंताच्या समवेत त्यांचं परिकर आहे. अनेक ऋषी मुनी एकत्र आलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात चला सामोरं भगवंत आलेत. घरी आल्यानंतर महाराज म्हणतात आज ऋषिकेशी माझ्या घरामध्ये आलेत, पण त्यांना देण्यासाठी माझ्याकडे नाहीये. मग काय केलं, पाण्यामध्ये भरपूर कन्या टाकल्यात आणि त्या कन्या भगवंताला दिल्यानंतर भगवंत म्हटले एकदा विदुराच्या घरच्या कन्या खाल्ल्या होत्या, परंतु त्या विदुराच्या कन्यापेक्षा आजच्या कन्या सुंदर आहे. भगवंताने 2 हात कमी पडले, 4 हाताने तुकाराम महाराजांच्या घरातल्या कन्या सेवन केल्यात. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. आणि मुखशुद्धीसाठी काय केलं, तुळशीचं पान दिलं. तुकाराम महाराज म्हणतात मी दुर्बळ आहे, काय देऊ देवा तुला. आणि मग एकादशीचं कीर्तन, द्वादशीचं कीर्तन, हुताशिनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण. तुकाराम महाराज म्हणतात होळीचा सण करू द्या लोकांना. तुकाराम महाराज सगळ्यांना सांगतात चला वैकुंठाला नेण्यासाठी मी तुम्हाला आलोय. भगवंत मला घेण्यासाठी आलेत. भगवंत ऋषी मुनी सिद्ध गंधर्व तुकाराम महाराजांना दिसतात, इतरांना ते दिसत नाहीये. आणि आता फाल्गुन वद्य प्रतिपदेला संध्याकाळी कीर्तन सुरू झालं. द्वितीयेच्या दुपारपर्यंत ते कीर्तन करायचे आणि महाराज कीर्तनासाठी उभे राहिलेत. पण आता अभंग जे घेतलेत ते काय वेगळेच होते. घोट विना लाळ मालकवस सागमध घोट विना लाळ ब्रह्मज्ञानाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. या कीर्तनाचा महिमा असा आहे की ब्रह्मरूप काया या कीर्तनाने होत आहे. मुक्त महापुरुषांना सुद्धा आपली आत्मस्थिती सांडावी वाटावी असा या कीर्तनाचा रंग आहे. भगवंताच्या भजनामध्ये
अशा प्रकारची स्थिती मी प्राप्त करून घेईल की लोकांना वाटेल धन्य म्हणवीन इहलोके लोका धन्या मी तुका देखीला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. निर्वाणीचे अभंग जेव्हा तुकाराम महाराजांचे लोकांच्या कानावर पडायला लागले तेव्हा लोकांना कळेना महाराजांची वाणी काही वेगळी आहे. महाराजांवर प्रेम करणाऱ्या भक्तांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळायला लागलेत. वाटतंय महाराज आपल्याला सोडून जात आहे की काय. आणि मग दुसऱ्या दिवशीचा 12 वाजेचा वेळ झाला. तुकाराम महाराजांनी काही लोकांकरवी जिजाबाईंना सांगितलं वैकुंठाला मला जायचे तू चल. कारण लग्न करत असताना त्या सप्तपदीमध्ये मी प्रार्थना केली होती की तुझा व्यवहार आणि परमार्थ दोन्हीही मी करून घेईन. जिजाबाईंना जेव्हा कळालं की तुकाराम महाराज वैकुंठाला निघालेत तेव्हा ते म्हणाले 5 महिन्याची मी गर्भवती आहे, घरी म्हैस आहे, पुरं बाळ आहे, कसं यायचं. आणि मग तुकाराम महाराज सगळ्यांना सांगताय 41 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहिलोय. आम्हाला जे कळालं होतं भगवंताच्या प्रसादाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, तुमच्या कर्म धर्माने तुम्ही सुखी असावेत. आपल्या जीवनामध्ये तार्किकांचा संग करू नका. आपल्या श्रद्धेना मोडणारे अनेक तार्किक आपल्या अवतीभोवती फिरताय. तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. त्या पांडुरंगाचं नित्य भजन करा. आणि दुपारचा वेळ झाला, भजनाला रंग चढला, टाळाचा घोष होतोय, विनय वाजताय. वारकरी आपल्या हातामध्ये असलेल्या ज्या पताका आहेत त्या पताका आकाशामध्ये भिरकावताय. आणि एकाएकी तुकाराम महाराज बोलायला लागले, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. इंद्रायणीचा तट आहे. फाल्गुन महिन्यामध्ये इंद्रायणीला तसं पाणी नसतं, परंतु इंद्रायणीलाही कळालं आता तुकोबरांच्या पादस्पर्श उद्या मला होणार नाही. तिलाही उत्सव पळून आला. आणि फाल्गुन महिन्यामध्ये इंद्रायणीला पूर आलाय. पूर नाही, ऊर भरून आलाय. 41 वर्षापर्यंत या सच्चिदानंद मूर्तीचा स्पर्श मला झालाय. उद्यापासून तो स्पर्श मला होणार नाही. 14 टाळकरी जोशाने टाळ वाजवताय. आणि तुकोबरायांचं निर्वाणीचे हे भाषण ऐकल्यानंतर आपल्या धोतराने डोळे पुसताय. महाराज परत आपल्याला पाहायला भेटणार नाही. मात्र महाराजांना कुठं भान आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा सोडावी, सकळा सांगावी विनंती माझी. 5 दिवसापासून पांडुरंग परमात्मा देवला येऊन थांबलाय. वेळ झाला, वाळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. कपिल मुनी सारखे सिद्ध महापुरुष आता तुकाराम महाराजांना अरे अनेक सिद्ध्या आम्ही प्राप्त करून घेतल्या, पण तुकोबरायासाठी तुकोबर आहे. तुरी अवस्थेमध्ये राहणारे दत्तात्रय तुकोबरायांचा भजन रंग पाहून म्हणताय की आत्मस्थिती सांडून टाकावी. भगवान शंकरासारखे तपोनिष्ठ म्हणताय. एवढा तप करून जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनाचा 1 अंश सुद्धा आम्हाला मिळाला नाही. अंतगाळी विठोळ आमासी पावला. भजनाचा रंग वाटलाय. अचानक नांदुरकीचं झाड हलायला लागलं. पांडुरंग परमात्मा आला काय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या गरुडावर त्यांनी बसवलं. आणि भगवंताच्या त्या गरुडाच्या त्या रथाचा एवढा लख प्रकाश पडला, सामान्य डोळ्यांना तो सहन झाला नाही. सगळ्यांनी डोळे झाकले. आणि पाहता पाहता
अंतकाळी विठो आभासी पावला पुढी सहित धारा बुद्ध तुका अलौकिक घटना घडली. मानव देहासह तुकाराम महाराज अदृश्य झाले. काही काळाने काही वेळाने जेव्हा लोकांनी डोळे उघडले तेव्हा तुकाराम महाराज दिसत नाही, भजनाचा रंग दिसत नाहीये. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा ब्रजवासियांची जी अवस्था झाली ती अवस्था सर्व महाराष्ट्राच्या भाविकांची झाली. मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज जिथून आले होते त्या वैकुंठ धामाला प्राप्त झाले. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम 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 सर्वांनी हात करून मोठ्या प्रेमाने बिड़ोबार कुमारी जय बिड़ोबार कुमारी